नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं करून घेणार आहोत. आज आहे 30 नोव्हेंबर. या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील बघा, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. उद्या असणारे 1 डिसेंबर 2025. तर या दिवशी बघा आपण नोव्हेंबर 2025 या महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि त्याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी तो देखील व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा, जो IMPS आहे. नोव्हेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सुरुवातीला हा 30 नोव्हेंबरचा व्हिडिओ पाहूया. प्रश्न पहिला आहे, भारताने नुकतंच कोणत्या देशासोबत MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी करार केला आहे? प्रश्न IMP आहे. तर नुकतंच भारताने पर्याय ड अमेरिका. अमेरिका या देशासोबत MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी बघा करार केलेला आहे. प्रश्न IMP आहे. तर किती हजार कोटींचा आहे? तर 7,995 किती 7,995 म्हणजे जवळपास 8,000 कोटींचा हा करार असणार आहे, जो भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान करण्यात आलेला आहे. कोणता करार आहे? तर MH-60R नौदल हेलिकॉप्टर यासाठी बघा हा करार करण्यात आलेला आहे. आता हे जे काही MH-60R नौदल हेलिकॉप्टर आहे बघा, तर ते बनवले कोणी आहे? तर लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन. लक्षात असू द्या, लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनने ते बनवलेले हेलिकॉप्टर आहे, जे सर्व ऋतूंमध्ये प्रभावी आहे. म्हणजेच हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, तर या सर्व ऋतूंमध्ये ते प्रभावी हेलिकॉप्टर असणार आहे. या अगोदर भारताने 5 वर्षापूर्वी म्हणजेच 2020 मध्ये बघा 24 MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी बघा भारताने अगोदर 2020 साली करार केला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि आता पुन्हा एकदा 2025 मध्ये MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी भारताने अमेरिकेसोबत करार केलेला आहे. काल एक प्रश्न होता बघा, हॅमर शस्त्र, जे काही हॅमर शस्त्र आहे बघा, तर या हॅमर शस्त्राच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला होता? तर भारताने केलेला आहे फ्रान्स या देशासोबत. कशासाठी? तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी. दुसरा क्रमांक आहे, दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झालेले आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी बघा पर्याय क बंगालचा उपसागर. तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले आहे दितवाह चक्रीवादळ, ज्याला नाव कोणी दिलं दितवाह? तर दितवाह नाव हे बघा येमेन देश. येमेन या देशाने बघा या चक्रीवादळाला दितवाह असे नाव दिलेले आहे. प्रश्न हा देखील IMP आहे. कोणत्या महासागरात तयार झालेले आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये हे तयार झाले असून श्रीलंकेमध्ये बघा भरपूर हानी करत ते आता भारताला येऊन धडकलेले आहे. तिसरा क्रमांक आहे प्रश्नाचा, जगातील सर्वात उंच प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? तर जगातील सर्वात उंच प्रभू श्री रामाची मूर्ती जी काय आहे बघा, तर त्या मूर्तीचं अनावरण पर्याय अ गोवा राज्यामध्ये करण्यात आले. कोणत्या राज्यात? तर गोवा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच श्री रामाच्या मूर्तीचे अनावरण हे गोवा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. उंची आपण पाहिली तर 77 फूट. किती? 77 फूट एवढी त्याची उंची आहे. धातू पाहिला आपण तर ब्रॉन्झ धातूपासून ही मूर्ती साकारलेली आहे. कोणत्या धातूपासून? तर ब्रॉन्झ धातूपासून. याचे शिल्पकार कोण आहेत या श्रीरामाच्या मूर्तीचे शिल्पकार? तर रामसुतार यांनी ती मूर्ती साकारलेली आहे, जी गोवा या ठिकाणी बघा स्थापित करण्यात आलेले. गोवा या ठिकाणी शिल्पकार आहेत रामसुतार, ज्यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे बघा महाराष्ट्र भूषण, तर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 त्यांना प्राप्त झाला होता. काही दिवसांपूर्वीच तो प्रदान करण्यात आलेला आहे. हा देखील लक्षात ठेवायचा प्रश्न IMP आहे. हे कोठे उभारण्यात आलेले आहे? तर दक्षिण गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात ही जी काही मूर्ती आहे बघा, तर ती साकारण्यात आलेली आहे.
आता गोवा राज्यात उभारण्यात आलेले आहे, तर गोवाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत. गोव्याची राजधानी आहे पणजी आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर पुष्पती अशोक गजपती राजू हे बघा सध्या गोवा राज्याचे राज्यपाल आहेत. चौथा प्रश्न आहे, ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ही कोणती ठरली आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे पर्याय ब कॅमिकारा रम. नाव लक्षात ठेवायचं आहे, कॅमिकारा रम ही बघा ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे. आता ही जी काही रम आहे बघा, तर ती ऊसाच्या शुद्ध रसापासून बनवली जाते. कशापासून? तर ऊसाच्या शुद्ध रसापासून बनवली जाणारी कॅमिकारा रम ही बघा ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे. याचा निर्माता कोण आहे? तर पिकाडिली डिस्टिलरीज. पिकाडिली डिस्टिलरीज हे बघा या कॅमिकारा रमचे बघा निर्माता आहेत. पाचवा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर कोण बनलेले आहेत? यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे जर्सी प्रायोजक बनले होते अपोलो टायर्स. अपोलो टायर्स हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे जर्सी प्रायोजक बनले आहेत. त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारला आहे, भारतीय क्रिकेट संघाचे आता ऑफिशियल कलर पार्टनर कोण बनलेले आहेत? तर भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर बनलेले आहेत पर्याय क एशियन पेंट्स हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर बनलेले आहेत. सहावा प्रश्न आहे, आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार अमेरिका हा पहिला असून भारताचे यामध्ये स्थान कितवे आहे? प्रश्न IMP स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार अमेरिका हा पहिल्या स्थानावर असून भारताचे स्थान जर आपण पाहिले तर यामध्ये भारताचे स्थान आहे कितवे? तिसरे. लक्षात असू द्या, तिसरे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. लक्षात ठेवायचं आहे भारत. जे काही ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले बघा, तर त्या ऑपरेशन सिंदूरमुळे बघा भारत आता बघा आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार बघा तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. कितव्या क्रमांकावर? तर तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्यावर अमेरिका, दुसऱ्यावर चीन आणि भारत आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर. प्रश्न 7वा, 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे? आता 2026 मध्ये महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL वुमेन्स प्रीमियर लीग किंवा महिला प्रीमियर लीगची 2026 मध्ये कितवी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे? तर पर्याय ड चौथी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे 2026 मध्ये. लक्षात ठेवायचं WPL ची पहिली आवृत्ती ही 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती. केव्हा? तर 2023 मध्ये पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली WPL ची, ज्याचे विजेतेपद हे MI संघाने पटकावले होते. कोणत्या संघाने? तर MI मुंबई इंडियन्स या संघाने पटकावले होते. दुसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद हे RCB संघाने पटकावले असून तिसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद पुन्हा एकदा MI संघाने पटकावलेले. लक्षात ठेवायचं आहे, WPL मध्ये 2 वेळा MI संघाने विजेतेपद पटकावले असून 1 वेळा RCB संघाने विजेतेपद हे पटकावलेले आहे. नुकतंच लिलाव देखील पार पडला, ऑक्शन पार पडलं, ऑक्शन. तर या ऑक्शनमध्ये 2025च्या ऑक्शनमध्ये महिला प्रीमियर लीगची सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? तर दीप्ती शर्मा. यावर्षीच्या ऑक्शनमध्ये महिला प्रीमियर लीगची सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा, जिला बघा UP वॉरियर्स या संघाने बघा खरेदी केलेली आहे. लक्षात ठेवायचं, UP वॉरियर्स या संघाने कितीमध्ये? तर 3.20 कोटी 3.20 कोटीला खरेदी केलेली आहे. राईट टू मॅचचा वापर करून ही 2025च्या ऑक्शनमधील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा. दुसऱ्या क्रमांकावर आहे केर 3 कोटी. तिसऱ्या क्रमांकावर आहे शिखा पांडे 2.40 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर आहे सोफी डिवाइन 2 कोटी. लक्षात असू द्या. प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन हे नुकतंच कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर सुजलाम भारत शिखर परिषद 2025चं उद्घाटन हे
नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे झाले माहिती सगट चालवणीचे प्रश्न. आता आपण घेऊया फक्त जम्बो रिव्हिजन, म्हणजे प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी करार केला आहे? तर पर्याय ड, अमेरिका देशासोबत भारताने करार केला आहे. दुसरा प्रश्न आहे, द्वितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झालेले आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले आहे द्वितवाह चक्रीवादळ. पुढचा तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? तर गोवा या राज्यामध्ये करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती ठरलेली आहे? तर पर्याय ब, कॅमिकारा रम ही ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर कोण बनले आहे? तर भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर बनलेले आहेत पर्याय क, एशियन पेंट्स. 6वा प्रश्न आहे, आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार अमेरिका प्रथम स्थानावर असून भारताचे स्थान कितीवे आहे? तर पर्याय क, तिसरे स्थान आहे. 7वा प्रश्न आहे, 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे? तर 2026 मध्ये महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLची 4थी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न, सुजलाम भारत शिखर परिषद 2025चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पर्याय ड, नवी दिल्ली या ठिकाणी सुजलाम भारत शिखर परिषद 2025चे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. उद्या आपण नोव्हेंबर महिन्याचे जम्बो करंट अफेअर्स पाहणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. जेवढे काही महत्त्वाचे असतील बघा नोव्हेंबर महिन्यातील चालवणीचे प्रश्न, तर ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्याचा PDF हा त्याच दिवशी आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. तो देखील आपल्याला पाहायचा आहे. भरपूर जण म्हणत होते बघा नोव्हेंबर महिन्याचा PDF हवा आहे, तर तो आपण PDF लगेच अपलोड करणार आहोत त्याच दिवशी, ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.